हे बघ, मस्त अशी चवदार अशी शेंगदाणे बटाट्याची भाजी आपण करून खाऊन बघा, छान लागते. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. संकष्टी चतुर्थी आहे ना, खिचडी नको वाटते खायला, तर हे बघा बटाटे घेतलेत मी. आज बटाट्याचंच खायला करते. सोलून घेते बटाटे आधी. हल्ली म्हणजे खिचडी नकोच वाटते खायला, तर म्हणून मग मी काय साबुदाणा भिजत घातला नव्हता. तर म्हटलं चला आज भूक तर लागली, मग आता काय करावं म्हणून मग आता बटाटे घेतले बघा, सोलून घेते. सोलून घेतले बटाटे. चिरून घेते. मध्यम आकाराच्या फोडी करून घेते, अगदी बारीक पण नाही आणि मोठ्या पण नाही, अशा. वाटलं तर तुम्हाला अगदी पातळ चकत्या पण करू शकता. मी मध्यम आकाराच्या केल्यात, खूप पातळ पण नाही खूप जाड पण नाही. हे बघ, धुवून घेते ह्या फोडी मी सगळ्या. आज मी उपवासाची बटाट्याची भाजी करणार आहे. पटकन होते, अगदी ऐनवेळी पण आपण करू शकतो. कढई ठेवली बघा, तूप घालते. तुम्ही तेल घाला, तूप घाला, काही चालेल. तूप घालते. थोडंसं जिरं घातलं. मी उपवासाला जिरं वापरते म्हणून जिरं घातले. तुम्ही नसलात वापरत तर घालू नका. हे बघा, 2-3 मिरच्या चिरून टाकते. आणि जर मिरच्या चिरून नसल्या टाकायच्या तर काय करायचं, शेंगदाणे बरोबरच मिरची कुटून घ्यायची, जाडसर शेंगदाणे कुटून घ्यायचे. आता मी कूट केलेले आहे म्हणून मिरची मी चिरून घातली. मिरची थोडी तुपात तळू देते. आता ह्या बटाट्याच्या फोडी घालून घेते त्यात. मी तर कधी कधी बटाटे स्वच्छ धुवून घेते आणि सालीसकटच बटाट्याच्या फोडी करते. आज मी सालं काढलेत, नाहीतर शक्यतो मी उपवासाला जरी बटाट्याची भाजी केली तरी त्याची सालं काढत नाहीत. म्हणतात ना, त्या बटाट्याच्या सालामध्येच खरे गुणधर्म असतात. पण नाही आवडत कोणाकोणाला, मुलांना आवडत नाही सालीसकट बटाटा खायला. हे बघा, मीठ घालते त्यात आणि परतू देते चांगला बटाटा. खरं तर असा तेलावर पण बटाटा छान वाफवतो. दोन मिनटं झाकण ठेवते. हे बघा, 2च मिनटं वाफवू दिलं चांगला तुपावर बटाटा ह्या. आणि असा अजून 5 मिनटं ठेवला तरी तो छान वाफवतो. बटाट्याची भाजी अशी पण होते, पण मी तशी नाही करणार आहे, दाखवते. ह्यात मी बघा पाणी घालते, म्हणजे किंचित अशी ओली रश्श्याची करणार आहे मी. त्याने खूप चवदार लागते ही भाजी. अगदी थोडं अर्धा ग्लास पाणी घातलं. आणि जाडसर शेंगदाण्याचं कूट घालते भरपूर. जाडसर केलेले, खूप बारीक नाही आहे. चांगलं मिक्स करून घेते आणि परत ही भाजी अशी छान शिजू देते चांगली. असा थोडासा रस्सा केला ना, खूप चवदार लागते ही भाजी. हे बघा, झाकण ठेवून दिलं, आता शिजू देते. हे बघ, इतका रस्सा मुद्दाम ठेवला आहे मी, अगदी सुक्का नाही करणार आहे. अशी ओलसर भाजी ठेवली ना, खूप छान लागते. हे बघा, शिजला पण बटाटा मस्त. एकदा करून बघा अशी बटाट्याची भाजी, मस्त चवदार चांगली लागते. कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.